इयत्ता 6वी इतिहास, धडा दुसरा, इतिहासाची साधने. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या धड्याचं नाव इतिहासाची साधने हे वाचल्यानंतर तुमच्या एक गोष्ट निश्चितच लक्षात येईल. एक शब्द त्याच्यामध्ये इतिहास आहे आणि दुसरा आहे साधने. आता बघा, ज्या वेळेला साधन ह्या शब्दाचा आपण विचार करतो किंवा साधने असं जेव्हा म्हणतो, त्यावेळेला त्याच्यामधून कुठलं तरी उद्दिष्ट, ध्येय किंवा कुठेतरी आपल्याला पोहोचायचं आहे हे निश्चित लक्षात येतं. बघा, मी एखाद्या विशिष्ट ठिकाणी राहते आहे आणि मला दुसऱ्या एका विशिष्ट ठिकाणी पोहोचायचं आहे. मग त्यावेळेला मी कशाचा विचार करणार? तर उपलब्ध असणाऱ्या साधनांचा विचार करणार, की मला कोणत्या साधनांद्वारे माझ्या इच्छित स्थळी पोहोचता येईल. मग मी त्याच्यामध्ये बसचा विचार करीन, टॅक्सीचा विचार करीन, मला बाय प्लेन जाता येतंय का, की मी ट्रेनने जाऊ शकते, की मी माझी स्वतःची गाडी नेऊ शकते. म्हणजे जर एखाद्या ठिकाणापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, तर त्यावेळेला जी साधनं आहेत ती आपल्याला काय करतात, त्या ठिकाणापर्यंत घेऊन जातात. म्हणजे साधनांची उपलब्धता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मग जर आपण इतिहासाचा विचार करतो आहोत, तर इतिहासामध्ये सुद्धा आपल्याला जर एखादी माहिती हवी आहे, तर आपण कोणत्या साधनांचा मार्ग अवलंबणार आहोत आणि ती माहिती मिळवणार आहोत, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जसं आपल्या रोजच्या जीवनामध्ये साधनांना महत्व आहे, तसं इतिहासाच्या अभ्यासामध्ये सुद्धा साधनांना अतिशय महत्व आहे. आता बघा, गेल्या वेळच्या पाठामध्ये मी तुम्हाला इतिहास म्हणजे काय हे सांगितलेलं होतं, की इतिहास म्हणजे घडून गेलेल्या घटना, त्याचा भूतकाळाशी संबंध असतो. बघा, आपण मराठी व्याकरणामध्ये काळ, काळांचे प्रकार बघतो. त्याच्यामध्ये आपण भूतकाळ बघतो, वर्तमान काळ बघतो आणि भविष्य काळ बघतो. मग आता ज्या वेळेला आपण भूतकाळाचा विचार करतो, त्यावेळेला तो घडून गेलेल्या घटना सांगतो, वर्तमान काळ सद्यस्थिती सांगतो आणि भविष्य काळ हा पुढे येणाऱ्या घटनांविषयी माहिती देतो किंवा त्याच्याविषयी भाष्य करतो. मग आता भूतकाळ हा इतिहासाशी निगडीत आहे, की म्हणजे एखादी घटना कधी घडली, कशी घडली, केव्हा घडली, त्याचे परिणाम काय झाले, त्याची कारण काय होती. मग हे सर्व आपल्याला कुणामार्फत समजतं, तर इतिहासामार्फत समजतं. मग बघा, ते एखादं युद्ध असेल, ती एखादी राज्यक्रांती असेल, ती एखादी अर्थक्रांती असेल. बघा, या चित्रामध्ये तुम्हाला एक चक्र दाखवलेलं आहे. मग हे चक्र काय करत आहे, तर अशा गतीने फिरत आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण कालखंडाची काय मिळू शकते, माहिती मिळू शकते, की एखाद्या ठिकाणी घडलेली घटना कधी घडली, केव्हा घडली, कशी घडली, त्याची कारण मीमांसा, ह्या सर्व गोष्टी या इतिहासामध्ये काय असतात, अंतर्भूत असतात. मानवी संस्कृतीची प्रगती, मानवी संस्कृतीची झालेली वाटचाल आणि त्याचा मानवी जीवनावर झालेला परिणाम आणि आज जी सद्यस्थिती आहे, ह्या सर्वांची सांगड याच्यामध्ये घातली जाते आणि त्याचं काय केलं जातं, तर विश्लेषण केलं जातं. मग ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, तर ह्या आपल्याला इतिहासामार्फत काय होत असतात, समजून येत असतात किंवा त्याच्याविषयी आपल्याला माहिती मिळत असते. आता बघा, आपल्याला आपल्या कुटुंबाचा सुद्धा इतिहास असतो. आपण म्हणतो ना, की आमच्या पिढ्यांचा हा इतिहास आहे. मग तो कुठे पुस्तक रूपाने लिहिलेला असतो का आपल्या घराचा इतिहास? नाही. आपल्याला मग तो कळतो कसा, की आजी, पणजी वगैरे जे कोण असतील आपल्या घरातले, त्या काळाविषयीची जी माहिती आहे ही आपली कौटुंबिक झाली, ती कुठेही पुस्तक रूपात नाहीये. मग हे जे आहे हे आपल्याला कुठून कळतं, कुठून समजतं, तर आपले आई वडील, आपले नातेवाईक किंवा आपल्या घरातली जी मोठी माणसं असतील, ती आपल्याला काय करत असतात, तर आपल्या घराचा इतिहास सांगत असतात, की आपल्या घराण्यामध्ये, आपल्या पिढ्यांमध्ये काय काय गोष्टी घडून गेल्या. मग तसंच इतिहासाच्या बाबतीत आहे बघा, एक आपलं कुटुंब आहे,
त्याच्यातला जो इतिहास आहे तो मर्यादित स्वरूपातला आहे, परंतु आपण जो अभ्यासतो तो इतिहास आहे तो वेगवेगळ्या कालखंडातला असतो. मग तो असा पुस्तक रूपाने सुद्धा काय होतो, मांडला जातो आणि तो आपण अभ्यासतो. परंतु आपल्या घराचा जो इतिहास असतो, आपल्या पिढ्यांचा जो वारसा असतो, तो आपल्याला आपल्या कुटुंबाकडून काय होत असतो, समजत असतो. आता या ठिकाणी तुम्हाला एक भांड्यांचं चित्र दाखवलेलं आहे की ह्याच्यामध्ये विविध प्रकारची भांडी आहेत. आता ही भांडी कुंडी जी आहेत ही आपल्या घरांमध्ये सुद्धा असतात मोठ्या प्रमाणावरती. बघा मग आता ह्या गोष्टींना सुद्धा इतिहास असतो की हे जे ताट आहे हे आमचं पूजेचं पिढ्यानपिढ्याचं ताट आहे, आम्ही हेच ते काय करत असतो, वापरत असतो. म्हणजे प्रत्येक असणारी जी वस्तू आहे तिला निश्चित स्वरूपाचा काही इतिहास आहे, त्याच्याविषयी काहीतरी निश्चित स्वरूपातली माहिती आहे. मग हे केवळ घराच्या संदर्भात नाही, हे आपण कुटुंबाच्या संदर्भात नाही, तर आपण ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा त्याचा काय करू शकतो, विचार करू शकतो. मग हीच गोष्ट विविध प्रकारच्या लेखांच्या बाबतीत आहे. मग ते शिलालेख असतील नाहीतर इतर लिहिलेली माहिती असू शकते. मग ह्याला सुद्धा काय आहे, काहीतरी पार्श्वभूमी आहे, त्याला काहीतरी संदर्भ आहेत. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पिढ्यानपिढ्या वापरलेली अवजारं असतील, वस्तू असतील, त्या आजही आपल्याला जतन करून ठेवलेल्या दिसून येतात, कारण त्या मागची काहीतरी माहिती ही समजून घेण्यासारखी निश्चितच असते. बघा मनुष्य आहे त्याला रोज वापरामध्ये विविध प्रकारच्या वस्तू लागतात. आता तुम्ही हे चित्र पाहता आहात, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला दाखवलेल्या आहेत, या आपल्या रोजच्या जीवनातल्या आहेत. ह्या कुठल्या प्राचीन काळातल्या वस्तू आहेत का, नाही, तर ह्या रोजच्या वापरातल्या आपल्या वस्तू आहेत. पूर्वीच्या काळी लोक तांब्या पितळ्याची वगैरे भांडी वापरत असतील, अजून वेगळ्या प्रकारची भांडी वापरत असतील, परंतु आज आपल्या जर किचनचा आपण विचार केला तर आपण नॉनस्टिकची भांडी जास्त वापरतो, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची स्टेनलेस स्टीलची भांडी वापरतो. आपल्या भांड्यांच्या वापरांमध्ये काय झालेलं आहे, परिवर्तन झालेलं आहे, वस्तूंच्या वापरामध्ये परिवर्तन झालेलं आहे. परंतु त्या काळातल्या समाजामध्ये त्या वस्तू कशा आहेत, गरजेच्या आहेत आणि वापरातल्या आहेत. मग ह्या वस्तू नंतर काय दाखवतात, आजचं जे वर्तमान आहे ते कधीतरी भूतकाळामध्ये काय होत असतं, परावर्तित होत असतं, बदलत असतं. म्हणजे आज आपण ज्या गोष्टी वापरतो आहोत हा कधीतरी निश्चितच काय होणार आहे, भूतकाळ होणार आहे. मग ह्या वस्तू ज्या आहेत ह्या इतिहासाच्या काय असतात, साक्षीदार असतात. मग अशाच या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये काही मातीची भांडी असतील, काही अजून वेगवेगळ्या प्रकारची भांडी असतील, तर ह्या सगळ्यांचा जो एकत्रित आलेख आहे किंवा एकत्रित विचार आहे हा इतिहासात केला जातो. काही त्याच्यामध्ये भग्न इमारतींचे अवशेष असतील, काही स्तूप असतील, काही वास्तू असतील. मग ह्या प्रत्येक गोष्ट ही प्रत्येक गोष्ट काय करत असते, तर इतिहासाविषयी माहिती देत असते की कोणती घटना घडली, कशी घडली. तर मग ह्या गोष्टी ज्या सर्व आहेत यांचा जो अंतर्भाव आहे तर हा एकत्रितपणे कशामध्ये येतो, तर आपल्या इतिहासाच्या साधनांमध्ये येतो. मग आता आपण ज्या वेळेला इतिहासाची साधनं बघणार आहोत तर त्यांचे 3 भाग मुख्य केले जातात. पहिला आहे भौतिक साधने, दुसरा आहे लिखित साधने आणि तिसरा आहे मौखिक साधने. आता तुम्हाला या ठिकाणी एक तक्ता मी दाखवलेला आहे की भौतिक साधनं, इथे तुम्हाला एखाद्या अशा बाणाचं किंवा एखादं असं शूलासारखं चित्र दिसेल. लिखित साधनांमध्ये एखादं पीस दिसेल की ज्याच्या मागच्या बाजूने शाईमध्ये रंगामध्ये तुम्ही बुडवलं तर तुम्ही लिहू शकता. आणि मौखिक साधनांच्या ठिकाणी तुम्हाला मुखवटे दिसतील की ज्या ठिकाणी चेहऱ्याचा वापर होतो. मग ही अशी साधनं आहेत की ज्यांचे ही जी प्रतीका आहे किंवा हे जे चित्र काढलेलं आहे त्याच्यावरून तुमच्या निश्चित लक्षात येईल की ह्यांचा नक्की कशाशी संदर्भ आपल्याला जोडता येऊ शकतं. मग ही जी भौतिक साधनं आहे त्याच्यामध्ये आपण त्या काळामध्ये वापरली गेलेली जी भांडी आहेत, मग ती तांब्या पितळेची असतील किंवा अजून मातीची असतील, तर त्या सर्वांचा आपण काय करतो, त्याच्यामध्ये विचार करतो. आता या ठिकाणी तुम्हाला जात्याचं चित्र दाखवलेलं आहे. पूर्वीच्या काळी आज आपल्या इथे गिरण किंवा चक्की जशी अस्तित्वात आहे तशी नव्हती. लोक घरामध्ये जात्यावरती काय करत असत,
तर पीठ दळत असत, घरामध्येच धान्य दळलं जाईल. मग ह्या विषयीची माहिती कुठून मिळते? तर ह्या प्रकारच्या ज्या भौतिक साधनं आहेत, ह्या प्रकारच्या ज्या वस्तू आहेत, त्यांच्या मार्फत आपल्याला त्या काळामध्ये लोक कशा पद्धतीने धान्य दळत असत किंवा त्यांचा वापर कशा प्रकारे केला जात असे, कुठल्या प्रकारची भांडी वापरली जायची, तांब्याची होती, पितळेची होती का मातीची खापराची भांडी वापरली जात होती, ह्याचा विचार किंवा याच्याविषयीची जी माहिती आहे ती ह्यामध्ये आपल्याला भौतिक साधनांद्वारे समजून येते. बघा, ही जी भौतिक साधनं आहेत त्याच्यामध्ये दागदागिने किंवा जी मूल्यवान रत्न किंवा धातू यांचा वापर सुद्धा केला जातो किंवा यांचा सुद्धा विचार केला जातो. आता बघा, प्रत्येक समाजामध्ये माणसाला कोणत्या ना कोणत्या धातूचं हे आकर्षण निश्चितच आहे. मग त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे काय बनवले जातात? तर दागिने बनवले जातात. मग ते सोनं असेल, चांदी असेल, तांबा असेल, कुठलाही धातू असेल की त्याच्यापासून काय केलं जात होतं? तर त्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आभूषणांची, दागिन्यांची निर्मिती केली जात होती. मग अशा प्रकारे कोणत्या प्रकारची आभूषणं वापरली जात होती, केली जात होती, कारागीर कशा प्रकारे त्या ठिकाणी बसून त्या आभूषणांची निर्मिती करत होते. मग ह्या सर्व गोष्टींचा जो उल्लेख आहे, त्या सर्व गोष्टींविषयीची जी माहिती आहे ती आपल्याला यातून दिसते. म्हणजे लोक सोन्याचा वापर जास्त करत होते की चांदीचे दागिने जास्त घडवत होते की तांब्याचे दागिने जास्त वापरले जात होते, मणी वापरले जात होते, काचांचा उपयोग केला जात होता. हे सर्व काही आपल्याला जेव्हा आपण एखाद्या कालखंडामधल्या भौतिक साधनांविषयी माहिती घेतो तेव्हा आपण एका विशिष्ट निष्कर्षाप्रत निश्चितच पोहोचू शकतो. मग वेगवेगळ्या प्रकारचे दागिने ज्या वेळेला घडवले जात होते, मग त्याच्यामध्ये कशा प्रकारची कलाकुसर होती त्याची माहिती सुद्धा आपल्याला त्याच्याद्वारे काय होऊ शकते? मिळू शकते की कोणत्या प्रकारची कारागिरी त्या काळामध्ये अस्तित्वात होती. ज्या वेळेला हे दागिने एखाद्या चांदीमधून किंवा सोन्यामधून घडवले जात होते, कशा प्रकारचे हिरे वापरले जात होते. पण ही सर्व माहिती त्यावेळच्या जर आभूषणांचा आपण विचार केला तर आपल्याला निश्चित समजू शकते. मग आभूषणांचे पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत की त्या काळामध्ये स्त्रिया कोणत्या प्रकारची आभूषणं वापरत होती, पुरुष आभूषणांचा वापर करत होते का. मग हे सर्व गोष्टी आपल्याला त्या काळामधले धातू आणि त्या काळामध्ये वापरली गेलेली जी आभूषणं आहेत, दागिने आहेत, त्यांच्या मार्फत निश्चितच मिळायला मदत होते. मग ही सर्व गोष्ट कशात अंतर्भूत होते? तर या भौतिक साधनांमध्ये अंतर्भूत होते. लोक कोणत्या प्रकारची भांडी वापरत होती? मग जर एखादे खापराचे तुकडे पुरातत्व खात्याच्या हाती लागले, जे काय करतं तर या विषयाची माहिती गोळा करतं, तर त्यामधल्या खापराच्या तुकड्यांपासून त्याच्यावरती कोणत्या प्रकारची नक्षी आहे, त्याला कुठल्या प्रकारचा रंग आहे, त्याच्यावरून सुद्धा काय केलं जातं तर त्या संस्कृतीविषयी की त्या काळामध्ये कुठल्या प्रकारची कारागिरी, कुठल्या प्रकारची नक्षी, कशा प्रकारचे रंग त्या काळामध्ये वापरले जात होते, लोक कशाचा वापर करत होते ते आपल्याला त्यामधून समजतं. बघा, भौतिक साधनं ही आपल्याला त्या काळातल्या समाजाचं जे वस्तू वापरण्याची पद्धत, म्हणजे ते आभूषण कसं वापरत असतील, त्यांची भांडी कशा प्रकारची असतील, त्यांची नगररचना कशी असेल, हे सर्व आपल्याला या भौतिक साधनांमधून काय होतं तर निश्चित समजतं. आणि तो कालखंड आपल्या डोळ्यासमोर उभं राहायला अतिशय फार मोलाची मदत त्याद्वारे होते. मग आता विशिष्ट कालखंडाचा जर आपण विचार केला किंवा एखाद्या भौतिक साधनांचा विचार केला तर त्या काळामध्ये धान्य कुठलं वापरलं जात होतं? फळांच्या बिया, त्यानंतर प्राण्यांची हाडं, ह्या वस्तू जर एकत्रित तुम्ही पाहिल्या, तुम्ही कधी एखाद्या वस्तू संग्रहालयाला जर भेट दिलेली असेल तर एखाद्या म्युझियमला, तर तुम्हाला निश्चित लक्षात येईल की त्या ठिकाणी ह्या अशा वस्तू जतन करून ठेवलेल्या असतात. मग वस्तू संग्रहालयामध्ये ह्या वस्तू जतन करून ठेवण्याचं कारण काय? ते एका विशिष्ट कालखंडाविषयी तुम्हाला ते माहिती देण्याचा विस्तृत प्रयत्न करत असतात. बघा, ज्या वेळेला तुम्ही शिवाजी महाराजांच्या वस्तू असणाऱ्या एखाद्या वस्तू संग्रहालयाला भेट दिली तर तुम्हाला शिवाजी महाराजांचा
पूर्ण जो आलेख आहे किंवा त्यांची कारकीर्द आहे ती त्या ठिकाणी डोळ्यासमोर उभी राहायला मदत होते. मग हे सर्व कशामध्ये येतं, तर हे भौतिक साधनांमध्ये येतं. मग त्या काळातली लोक धान्य कशा प्रकारचं, बघा पूर्वीच्या काळी जे धान्य वापरलं जायचं ते प्रामुख्याने भाजून वापरलं जायचं. मग ते जे भाजून वापरलेलं धान्य आहे त्याचे जे मिळालेले कण आहेत त्याच्यावरून काय केलं गेलं, तर प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले गेले आणि त्या आधारे निष्कर्ष मांडले गेले की त्या काळातली लोक कुठल्या प्रकारच्या धान्याचा स्वतःच्या जेवणामध्ये वापर करत होती. म्हणजे आपण एखाद्या विशिष्ट कालखंडाविषयी मत व्यक्त करू शकतो, सांगू शकतो की हा अमुक अमुक एक संस्कृती असेल, अमुक अमुक एक कालखंड असेल, तर त्या कालखंडातल्या लोकांचा हे अशा प्रकारचं जीवनमान होतं, ते लोक ह्या प्रकारची भांडी वापरत होते, ते लोक या प्रकारच्या अन्नाचा वापर करत होते, त्यांचे आभूषण अशा प्रकारचे होते. म्हणजे ह्या पद्धतीने त्याचं विस्तृत आपण काय करू शकतो, तर विश्लेषण करू शकतो आणि त्याबद्दल माहिती देऊ शकतो. मग याचबरोबर या ठिकाणी जे चित्र तुम्हाला दाखवलंय त्याच्यामध्ये काही वास्तू दाखवलेल्या आहेत. मग आता वास्तू, स्तूप, लेणी, किल्ले हे सगळे भौतिक साधनांचे भाग आहेत. बघा, ज्या वेळेला आपण एखाद्या किल्ल्याला भेट देतो किंवा एखादं शिल्प बघायला जातो, तर त्यावेळेला आपल्याला त्या कालखंडामध्ये कशा प्रकारची नक्षी वापरली जायची, कशा प्रकारचे रंग वापरले जायचे, कशा प्रकारची वास्तुकला होती हे त्याच्यावरून समजतं. समजा आपण आग्र्याच्या ताजमहालला भेट दिली तर त्यावेळेला त्या ताजमहाल मधली जी नक्षी आहे, तिथली जी मीनाकारी आहे, तर ह्याच्यावरून आपल्याला तिथे कुठल्या पद्धतीच्या कलेचा वापर केला गेला याच्याविषयीची माहिती निश्चित मिळू शकते. जर एखाद्या गडाला किंवा किल्ल्याला भेट दिली तर किल्ल्याची ज्या वेळेला आपण अंतर्गत रचना बघतो तर त्याच्यामध्ये बाजारपेठ कशी होती, त्याच्यानंतर महाल कसे होते, पाण्याच्या सोयीसाठी विहिरी कशा खणलेल्या होत्या, त्याचे बुलंद दरवाजे कसे होते, हे आपल्याला त्याच्यावरून समजतं. म्हणजे ही सर्व काय आहेत, तर भौतिक साधनं आहेत. ती तुम्हाला त्या त्या काळातल्या गड, किल्ले आणि इतर शिल्प, लेणी, स्तूप यांच्याविषयी माहिती देतात की कुठे संगमरवर वापरलेला आहे, की कुठे चिरे वापरलेले आहेत, कुठे जांभा दगड वापरलेला आहे, याच्या विषयीची जी माहिती आहे ती त्याच्यामधून काय होते आपल्याला समजते. आणि म्हणून त्या काळामध्ये कशा पद्धतीच्या दगडांचा वापर केला जात होता, कशा पद्धतीच्या नक्षीचा वापर केला जात होता, याची माहिती ह्या स्तूप, लेणी आणि इतर वास्तूंवरून आपल्याला निश्चितच समजते. देवळांचा विचार केला की एखाद्या विशिष्ट कालखंडामधली आपण देवळं बघतो आहोत, तर त्या देवळांची जी रचना आहे, त्याचे घुमट कशा प्रकारचे आहे, त्याची रचना कशी आहे, हे आपल्याला त्याच्यामधून काय होतं निश्चितच समजण्यासाठी मदत होते. घरांची रचना जर बघितली तर घरं कशा प्रकारची होती, घरांची बांधणी कशी होती, उंचावर घरं बांधलेली होती, त्याला पायऱ्या होत्या, ती कशा प्रकारची घरं होती, मग त्याच्यावरून त्या ठिकाणी पडणाऱ्या पावसाचा आपल्याला अंदाज येऊ शकतो, तिथल्या हवामानाचा सुद्धा अंदाज येऊ शकतो. म्हणजे आपल्याला ही जी भौतिक साधनं आहेत ती केवळ नुसते काय आहेत, भग्नावशेष नाहीत, तर ते आपल्याला त्या विशिष्ट कालखंडाविषयी, त्या ऐतिहासिक पिरियड विषयी काय करतात, माहिती देण्याचं काम करतात आणि आपण काहीतरी त्याच्यामधून निश्चित निष्कर्ष काढू शकतो. आपल्याला योग्य ती माहिती त्याच्याविषयी त्यामधून मिळू शकते. आता बघा, इतिहासामध्ये जर आपण विचार केला तर विविध कालखंडामध्ये विविध राजांनी वेगवेगळ्या प्रकारची नाणी वापरात आणली. मग आता ह्याच्याविषयीची माहिती आपल्याला भौतिक साधनांमध्ये मिळते की नाण्यांचा जो प्रकार आहे, म्हणजे नाण्यासाठी धातू वापरले जात असत, मग त्याच्यामध्ये चांदी वापरली जात होती, तांब वापरलं जात होतं, का सोनं वापरलं जात होतं, मग कशा प्रकारची नाणी होती, त्या नाण्यांवर कशा प्रकारची चित्र होती. आजची चलनातली नाणी तुम्ही बघा, आता आपल्याकडे जी चलनामध्ये सध्या नाणी आहेत
ती कशा प्रकारे बनवली जातात, त्यांच्यावर कशी चित्र असतात, त्याचं कम्पेअर तुम्ही ह्या नाण्यांबरोबर करू शकता. मग प्राचीन काळामधली जी नाणी होती तर ती वेगवेगळ्या धातूंच्या सहाय्याने बनवली जात होती. त्याच्यावरती वेगवेगळे छाप असत किंवा त्याच्यावर वेगवेगळी चित्र कोरलेली असत. मग ते एखाद्या राजाचं विजयाचं चित्र असेल की एखादी लढाई जिंकून आला तर त्याचं चित्र त्याच्यावरती कोरलेलं असायचं, किंवा एखादा शिकारीचं चित्र असायचं, धान्याचं चित्र असायचं. म्हणजे अशी विविध प्रकारची नाणी, त्याच्यामधून त्या राज्याची सुबत्ता, त्या राज्याची संस्कृती हे आपल्याला त्या नाण्यांवरून सुद्धा काय होतं, अधोरेखित होतं किंवा समजतं. आता बघा या ठिकाणी जे नाण्याचं चित्र दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये चित्र, धातू आणि आकार आहे. मग नाण्याचा आकार कुठला, ते गोल होतं, चौकोनी होतं, षटकोनी होतं, अष्टकोनी होतं, ह्याच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती मिळते. मग त्याच्यासाठी वापरलेला धातू हा पण महत्वाचा आहे राज्याची सुबत्ता करण्यासाठी. आणि चित्रांवरून ते एखाद्या देवतेचं चित्र आहे की एखाद्या विजयाचं चित्र आहे की एखाद्या शिकारीचं चित्र आहे, त्याच्यावरून सुद्धा आपल्याला काय समजू शकते, तर त्या कालखंडाविषयी माहिती समजू शकते. म्हणजे इतिहासाची ही जी भौतिक साधनं आहेत ती आपल्याला त्या काळाविषयी निश्चित असं मार्गदर्शन करतात. मग ह्या भौतिक साधनांमध्ये प्रामुख्याने आपण भांडी, दागदागिने, घरे आणि नाणी यांचा समावेश करू शकतो. म्हणजे ह्या व्यतिरिक्त सुद्धा गोष्टी आहेत की गड आहेत, किल्ले आहेत, स्तूप आहेत, या सगळ्यांचा एकत्रित विचार त्यामध्ये केला जातो. परंतु आता आपण हा जो भाग बघितला त्याच्यामध्ये प्रामुख्याने या गोष्टींवर आपण काय केली, विस्तृत अशी चर्चा केली. मग आता आपण दुसरा भाग बघितला, त्याच्यामध्ये होती लिखित साधनं. लिखित याचा अर्थ काय, तर लिहिली गेलेली, ज्याच्यामधून काहीतरी लेखन आहे. बघा ह्या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू आपण बघून निष्कर्ष काढू शकतो, त्याच्यावरती आपण अंदाज बांधू शकतो. परंतु लिखित साधन म्हणजे लिहून ठेवलं गेलेलं काहीतरी आहे की ज्याच्यामधून ते वाचून, ते समजून घेऊन आपण काहीतरी निष्कर्ष काढू शकतो किंवा तिथपर्यंत पोहोचू शकतो. बघा हा मानवी उत्क्रांतीचा काय आहे, तर पिरियड आहे किंवा काळ आहे की जो तुम्हाला दर्शवतो की मानवाची उत्क्रांती कशा प्रकारे होत गेली. मग मानवाने हळूहळू काय केलं, तर त्याला लिपी समजू लागल्या की कुठल्या लिपीमध्ये आपण लिहू शकतो आणि त्यानुसार लेखनाला काय झाली, सुरुवात झाली. आता बघा आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्याची नोंद ठेवणं फार आवश्यक वाटतं. आता हे जे चित्र आहे हे तुम्हाला ओळखता आलं असेल की हे एका वाढदिवसाचं चित्र आहे की कोणाचं तरी या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे, वाढदिवस चालू आहे. मग आता हा जो वाढदिवस आहे तो आपण काय करतो, कॅलेंडरवर मार्क करून ठेवतो, डायरीमध्ये लिहून ठेवतो. कशासाठी, तर विसरायला व्हायला नको, कारण वाढदिवस वर्षामधून एकदाच येतो. मग आपण वर्षभरामध्ये ती तारीख जर विसरलो तर काय होतं, त्यापेक्षा तो मार्क करून ठेवला, डायरीमध्ये लिहून ठेवला, तर आपण काय करू शकतो, त्या व्यक्तीला त्या शुभेच्छा देऊ शकतो, ते सेलिब्रेशन करू शकतो. म्हणजे हे आपण काय करतो, लिखित स्वरूपामध्ये कुठेतरी त्याची नोंद करून ठेवतो. मग आता ज्या वेळेला मनुष्य उत्क्रांतीच्या दिशेने होता किंवा हळूहळू त्याची प्रगती होत होती, त्यावेळेला त्याच्याकडे अशी लिखाणाची साधनं तर नव्हती, परंतु तो काही गोष्टी भिंतीवरती काय करत होता, गुहेवरती काय करत होता, चितारून ठेवत होता. म्हणजे त्या ठिकाणी त्याची नोंद करत होता. बघा या ठिकाणी तुम्हाला कॅलेंडरचं चित्र दिसतंय, इथे डायरी दिसते, परंतु तिसरं चित्र हे आधुनिक काळातलं नाहीये. तिसरं चित्र जे आहे ते जुन्या काळातलं आहे की जे प्राचीन काळातलं आपण म्हणतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला गुहेमध्ये चितारलेली, रंगवलेली चित्र त्या ठिकाणी दिसतील. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा कुठेतरी नोंद करण्याची, काहीतरी संदर्भ ठेवण्याची काय होती, गरज वाटत होती. आणि त्या दृष्टीने त्या काळातल्या व्यक्ती ह्या प्रकारे काय करत होत्या, नोंद करत होत्या. बघा आज आपली जी लिखाणाची साधनं आहेत त्याच्यामध्ये आपण कागद वापरतो, पेन्सिल वापरतो, पेन वापरतो, ह्या सर्व वस्तूंचा वापर करून आपण लिखाण करत असतो. ही सर्व आपली आधुनिक साधनं झाली. त्याच्यामध्ये आपण लॅपटॉप आहे, संगणक आहे, टाइपरायटर आहे, ह्या गोष्टींचा सुद्धा ऍडव्हान्स स्टेजमध्ये आधुनिक काळामध्ये काय करतो, वापर करत असतो.
मग आता पूर्वीचा जो माणूस होता, प्राचीन काळामध्ये गुहेमध्ये राहणारा माणूस होता, त्याच्याकडे ह्या सर्व गोष्टी तर उपलब्ध नव्हत्या. मग तो काय करत होता? मग तो ज्या वेळेला गुहेत राहत होता, त्यावेळेला प्राचीन काळामध्ये तो अशा पद्धतीने शिकारीची चित्र, कारण तेव्हा त्याला त्याची उपजीविका करण्यासाठी काय करावं लागत होतं? तर शिकार करावी लागत होती. मग त्या शिकार करण्याची जी चित्र आहेत, ती तो काय करायचा? तर गुहेमधल्या भिंतींवरती चितारून ठेवायचा. त्याच्यानंतर त्याचं जे कुटुंब होतं, त्यांच्या समवेतची चित्र तो काय करायचा? तर अशा पद्धतीने गुहेतल्या भिंतींवरती चितारत होता. म्हणजे त्याला गुहेत राहणाऱ्या प्राचीन माणसाला सुद्धा काय होती? तर अशा पद्धतीने नोंद करायची, चित्र काढण्याची आवड होती, की आपले जे काही संदर्भ आहेत किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या कुठेतरी नोंद होणं आवश्यक आहे किंवा ह्याची काहीतरी माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी तो काय करत होता? तर गुहेमधल्या भिंतींवरती अशा पद्धतीने प्राण्यांची चित्र रेखाटत होता, विविध प्रसंग रेखाटत होता आणि त्याच्यामधून आपल्याला काय मिळते? माहिती. आता बघा, ज्या वेळेला थोड्याफार प्रमाणामध्ये लेखनाला सुरुवात झाली, त्यावेळेला खापराचे तुकडे, त्याच्यानंतर कच्च्या विटा, त्याच्यानंतर झाडांची साल आणि भुर्जपत्रे यांच्यावरती लेखनाला सर्वात प्रथम काय झाली? सुरुवात झाली. सुरुवातीला गुहेच्या भिंती झाल्या, त्याच्यानंतर याच्यावरती सुरुवात झाली आणि ज्या वेळेला प्राचीन काळातल्या मानवाला लिखाणाची किंवा एखादा भिंतीवर कोरण्याची गरज पडायची, त्यावेळेला अशा प्रकारे अणकुचीदार दगडांचा तो काय करायचा? वापर करायचा. बघा, आपण पेन्सिल वापरतो, पेन वापरतो, ती पण टोकदार असते आणि त्याच्या सहाय्याने आपण छान अक्षरामध्ये लिहू शकतो. मग भिंतीवरती ज्या वेळेला गुहेच्या चित्र चितारली जायची किंवा काही संदेश नोंदले जायचे, एखादी लिपी लिहिली जायची, त्यावेळेला अशा प्रकारे अणकुचीदार दगडांचा काय केला जायचा? वापर केला जायचा. मग अशा पद्धतीने सुरुवातीला भुर्जपत्रावरती लेखन केलं जायचं. मग आता ही जी भुर्जपत्र आहेत, ती भुर्ज वृक्षापासून, जो काश्मीरमध्ये आढळतो, त्याच्यापासून त्याच्या ज्या साली आहेत त्यांच्यावरती काय केलं जायचं? लिखाण केलं जायचं. आणि अशा पद्धतीने ते काय केलं गेलं? तर वर्षानुवर्ष जतन केलं गेलं. आता जो आपला अनुभव असतो किंवा आपलं लेखन करण्याची जी क्षमता आहे, ती हळूहळू काय केली मानवाने? विकसित केली आणि इतर वृत्तांत जे असतील तर ते लिहायला सुरुवात केली. सुरुवातीला तो काय करत होता? केवळ जंगलामध्ये श्वापदाची शिकार करत होता, त्याचं त्याने चित्र काढलं. नंतर त्याला माहिती असणाऱ्या काही गोष्टी भुर्जपत्रावर लिहायला सुरुवात केली. परंतु नंतर जसजशी राजेशाही उदयाला आली, तर त्यावेळेला जे राजे राज्य करत होते, तर त्यांनी स्वतःच्या राज्यातले न्याय निवाडे, एखाद्याला दिलेली दान जर जमीन असेल तर ती दानपत्र, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आज्ञा होत्या त्या आज्ञा, हे सर्व काय करायला सुरुवात केली? तर तांब्याच्या पत्र्यांवरती कोरायला सुरुवात केली. त्यानंतर विविध प्रकारे नोंद करायला, दगडांवरती लिहायला वगैरे सुरुवात केली. परंतु जास्त करून राजे लोक काय करत असत? तर तांब्याच्या पत्र्यांचा वापर केला जात असे आणि त्याच्यावरती काय केलं जायचं? तर या अशा प्रकारच्या आज्ञा या कोरून ठेवल्या जायच्या. आजही जर तुम्ही वस्तू संग्रहाला, ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाला भेट दिलीत, तर तुम्हाला ह्या प्रकारची तांब्याची जी आज्ञापत्र आहेत, ती तुम्हाला आजही बघायला मिळतात. मग अशा प्रकारे जे वेगवेगळ्या प्रकारचं लेखन तयार झालं, त्याच्यामध्ये काव्य असेल, नाटक असेल, प्रवास वर्णन असेल किंवा एखादा ग्रंथ असेल, तर हे सर्व लेखन ज्या वेळेला एकत्रित स्वरूपामध्ये वाचायला मिळतं, तर ते सर्व इतिहासाच्या कशामध्ये येतं? तर लिखित साधनांमध्ये त्याचा समावेश होतो. आणि ही लिखित साधनं आपल्याला निश्चित प्रकारचा काय करतात? तर मार्ग दाखवतात. मग याच्यामध्ये खापर आहे, कच्च्या विटा आहेत, झाडांची साल आहे आणि भुर्जपत्र आहेत. मग ही इतिहासाची वेगवेगळी साधनं आहेत आणि ही केवळ साधनं नाहीत, तर त्या त्या काळाचे ते काय आहेत? तर इतिहासाचे मूक साक्षीदार आहेत आणि त्याच्यामधून तुम्हाला काय दिसतं? तर तो काळ तुमच्या डोळ्यासमोर निश्चितपणे उभा राहतो. बघा, ज्या वेळेला राजे लोक आज्ञा देत असत किंवा एखादं दानपत्र करत असत, त्यावेळेला या पद्धतीने आज्ञा देऊन ते लिहिलं जात असे आणि त्यांची काय केली जात असे? नोंद एखाद्या दगडावर किंवा एखाद्या तांब्याच्या पत्र्यावरती केली जात
होती. मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचं वाङ्मय, मग त्याच्यामध्ये उपनिषद आली, पुराण आली, ब्राह्मण ग्रंथ आले, हे सर्व त्याच्यामध्ये आलं. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आली, त्याच्यानंतर काव्य आलं, जे वेगवेगळ्या प्रकारचं काव्य त्या काळामध्ये संस्कृत भाषेमध्ये लिहिलं गेलेलं असेल किंवा अन्य भाषांमध्ये सुद्धा लिहिलं गेलं असेल तर त्यांचा त्याच्यामध्ये उल्लेख येतो. प्रवास वर्णन, जे चीनी प्रवासी येऊन गेले त्यांनी लिहिलेली प्रवास वर्णनं ती सुद्धा लिखित साहित्याचाच एक भाग आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्रीय विषयांवरचे जे लेख आहेत, लेखन केलेलं आहे, त्यांचा सुद्धा अंतर्भाव ह्याच्यामध्ये होतो. मग ही सर्व लिखित साधनं आपल्याला इतिहासाच्या विशिष्ट कालखंडाविषयी काय करतात, मार्गदर्शन करतात आणि त्यांच्याविषयीची काय करतात, माहिती देतात. मग या लिखित साधनांमध्ये ब्राह्मण ग्रंथ आहेत, अरण्यक, उपनिषद, अशा विविध गोष्टींचा काय होतो, समावेश होतो. परकीय प्रवाशांनी केलेली प्रवास वर्णनं येतात. मग वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या लिखित साधनांद्वारे आपल्याला त्या त्या कालावधीविषयी, कालखंडाविषयी काय होते, तर निश्चित स्वरूपामध्ये माहिती मिळायला काय होते, मदत होते. मग अशा पद्धतीने आपण इतिहासाच्या साधनांमध्ये प्रामुख्याने भौतिक साधने, लिखित साधने ह्याच्यामध्येच आपण विभागणी केली तर वस्तूंमध्ये आपण गुहाचित्र, मातीची भांडी, मातीची शिल्प, मणी, रत्न, दागदागिने, दगडी शिल्प, धातूच्या वस्तू, नाणी, शस्त्र यांचा उल्लेख करू शकतो. तर वास्तूंमध्ये गुहा, घरे, स्तूप, लेणी, मंदिरे, चर्च, किल्ले, मशिदी, स्तंभ यांचा उल्लेख आपल्याला करता येतो. या सर्व वास्तू आपल्याला आणि वस्तू ह्या भौतिक साधनांमध्ये अंतर्भूत होतात. तर वेगवेगळ्या प्रकारचं जे लिखित साहित्य आहे त्याच्यामध्ये वैदिक साहित्य आहे, त्यानंतर महाभारत, रामायण यांच्या हस्तलिखिताच्या पोथ्या आहेत, त्यानंतर जैन बौद्ध साहित्य आहे जे पाली आणि अर्धमागधी भाषेमध्ये लिहिलं गेलेलं आहे, ग्रीक इतिहासकार आणि चीनी प्रवाशांची जी प्रवास वर्णनं आहेत ती आहेत. मग या सर्वांचा अंतर्भाव कशामध्ये होतो, तर या प्रकारच्या लिखित साधनांमध्ये होतो. बघा, ही लिखित साधनं आणि भौतिक साधनं ही आपल्याला निश्चितच, आपल्याला जर एखादा निष्कर्ष काढायचा असेल, एखादी प्राचीन काळातली जी घटना आहे त्याच्याविषयी काही मत व्यक्त करायचं असेल तर तिथपर्यंत नेण्यासाठी आपल्याला ही उपयोगी पडतात आणि आपल्याला निश्चितच मार्गदर्शन करतात. मग आता ह्याच्यातला जो तिसरा भाग आहे मौखिक साधने, तो आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.